नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। माफ करा काही आवाज आजूबाजूचे येतील तुम्हाला, कारण दिवसाची आणि अचानकपणे व्हिडिओ बनवावी लागते। अत्यंत संवेदनशील याच्यासाठी म्हणतोय आणि अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष वेधण्यासारखा किंवा प्रत्येक गोष्टीवर मला बोलायचं आहे। आणि ती गोष्ट मला वैयक्तिक तरी वाटते की मनसेच्या प्रत्येक नेत्यापर्यंत एखाद्या वेळेस मी म्हणेन राज ठाकरेंनी देखील ही गोष्ट पाहावी आणि ही गोष्ट मला असं वाटतंय त्याच्यावरती विचार विनिमय व्हावा। कारण जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे कशामुळे घडलंय याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। जे घडलंय त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि जे घडवायचं होतं ते का नाही घडलं याच्यावरती आसोड देखील ओढले पाहिजेत, एवढं मात्र नक्की। कारण हे अत्यंत चित्र जे काही आहे ना ते अत्यंत दुःखद आहे। त्याच्या दोन बाजू आहेत, त्या दोन्ही बाजूंविषयी बोलायचं आहे। मनसेनं या निवडणुकीमध्ये अनेक लोक म्हटली की मनसेची हवा आहे, 10-15 आमदार येतील। मी देखील वैयक्तिक म्हटलं होतं एक 7-8 नावंही फिक्स असतील मनसेची जी निवडून येतील, पण ती का नाही आली, कशासाठी नाही आली, काय कमी पडलं, काय वारं फिरलं, काय नक्की करण्यात आलं, कोणी घात केला, कोणी आघात केला, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलायचं आहे। या सगळ्या निवडणुकीच्या एकंदरीत जो काही रिझल्ट आला त्याबद्दल मनसेची जी काही पिछेहाट झाली त्याची वैयक्तिक काही कारणं ही स्वतः मनसेच्या पक्षातच आहेत, वैयक्तिक काही कारणं काही नेत्यांमध्ये आहेत, वैयक्तिक काही कारणं मला असं वाटतंय, माफ करा तुम्हाला अनेकांना राग येईल, पण स्वतः राज साहेबांकडे देखील आहेत। पण त्यांच्याकडे ती गोष्ट असणं ही त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला शोभणारी आहे। पण बाकीचं जे काही वातावरण आहे, बाकीचे आजूबाजूची जी लोक आहेत त्यांच्या बद्दल पण आपण जरा व्यवस्थित बोलूया। जरा व्हिडिओ थोडी मोठी होईल पण ऐका। प्रत्येक महाराष्ट्र सैनिकानं, प्रत्येक मनसेच्या नेत्यानं हे जे काही मला असं वाटतं आत्मचिंतन आहे ते वाचणं, करणं आणि हे सगळ्या गोष्टी अंमलात आणणं अत्यंत महत्त्वाचे आहेत। जी काही हार झाली मनसेची, अनेक ठिकाणी असं सांगितलं जात होतं, म्हणजे एक साधं उदाहरण घ्या, अगदी निवडणुकीच्या पूर्वीपासूनच येऊया आपण। राजसाहेबांना माझा एक व्हिडिओ होता, मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्याला 288 जागा जिंकणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि ते शक्य नाही होऊ शकत, ते निश्चित आहे आणि ते सगळ्यांनी मान्य करायला हवं होतं। पण यावेळेला राज ठाकरेंनी जर महायुतीसोबत जर गेले असते, युतीसोबत जरी गेले असते तरी कुठं ना कुठंतरी 10 ते 15 आमदार जी मागच्या 2-3 टर्मपासून सतत हारत आलेत आणि त्यांच्यामधलं नैराश्य त्यांच्यामध्ये वाढत चाललंय, त्या 2-3 टर्मच्या आमदारांना ते कुठेतरी फिक्स करू शकले असते। भले जागा 10-12 मिळू द्या, 7-8 मिळू द्या, 8 मिळू द्या, पण त्या फिक्स झाल्या असत्या, आज त्या निवडून आल्या असत्या आणि त्याच्यातून पक्षाचं मनोबल वाढलं असतं, त्याच्यातून पक्ष मोठा झाला असता। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि ती करण्यामध्ये ते कुठेतरी अपयशी ठरले। तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, आजूबाजूचा निर्णय होता की कोणाचा निर्णय होता हे सांगू शकत नाही। कारण ज्या राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा लोकसभेला ज्या पक्षांना दिला त्या पक्षांनी या निवडणुकीमध्ये मात्र राज ठाकरेंना पाठिंबा दिलेला दिसत नाही। आतून सगळ्या गोष्टी फिरवलेल्या आहेत, आतून सगळा घात केलेला आहे। कारण राज ठाकरेंना जर आपल्या तिघांच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं झालं तर त्यांना कुठली तरी पदं द्यावी लागतील, मोठ्या गोष्टी त्यांच्यासोबत वाटाघाटीच्या करावी लागतील, म्हणून केलेला घात आहे, जाणून बुजून केलेला घात आहे। माफ करा काही गोष्टी न पटण्यासारख्या असतील तुम्हाला देखील आणि मला देखील, पण त्या बोलाव्या लागतात आणि त्या बोलल्या पाहिजेत। कारण आपण अशा एका उंबरठ्यावर आहोत की तिथून एक तर आता पुढे जावं लागेल, नाहीतर मागे यावं लागेल, नाहीतर या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडावं लागेल। कारण हार 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 किती, कारण 2009 पासून 14, 19 ते आज 24 या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी मनाला धक्का लावणार आहेत। कारण जे राज ठाकरे मागच्या काही पत्रकार परिषदांमध्ये सांगत होते की मी सत्तेत बसणे एवढं मी निश्चित सांगतो, तो आत्मविश्वास होता की अति आत्मविश्वास होता। या सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन करणं फार महत्त्वाचं आहे। मी राज साहेबांना बोलत नाहीये, राज ठाकरेंना वैयक्तिक बोलत नाहीये, पण कसं असतं ना, ते एक मोठे नेते आहेत, ते अत्यंत मोठे नेते आहेत, बाळासाहेबांसारखे एक मोठे नेते आहेत, मात्र ते खाली एका कुठल्या तरी पातळीवर येऊन बसलेत, त्यांना त्याच्यामुळे त्यांचं वावरणं त्यांच्या सगळ्या गोष्टी या मोठ्या नेत्यांकडे आहेत आणि जे काही खालचं वातावरण असतं तिथं अशा प्रकारचे नेते, अशा प्रकारची लोक ही जास्त वावरत नाहीत आणि ते लोकांना वावरलेलं चालत देखील नाही। आता मी अनेकांना काय बोलतोय, अनेकांना समजलं नसेल, पण साधं उदाहरण तुम्हाला सांगतो। एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो, हे कार्यकर्ते म्हणून वरती आलेले आहेत। राज ठाकरे हे एका ठाकरे कुटुंबाचे ब्रँड आहेत, मग ते प्रबोधनकार असो, बाळासाहेब असो, ते एका लेवलला आहेत, ते खालून वर नाही गेले, ते वरतीच आहेत। आता तिथून त्यांना जर खाली यायचं झालं तर त्यांची उतरता काळाच लागणार आहे, ना की कुठला पक्ष वरती जाणार आहे। पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात, ते निवडणूक लढवू शकतात, ते कुठली गोष्ट करू शकतात, कार्यकर्त्यांमध्ये बसू शकतात, ते कुठला निर्णय घेऊ शकतात, ते वाटेल ते मनाला करू शकतात। पण हे साहेब आहेत, त्यांचा एक स्वतःचा ऑरा आहे, त्यांच्यासोबत ज्या काही गोष्टी आहेत त्या एका वेगळ्या उंचीच्या आहेत, वेगळ्या लेवलच्या आहेत, कारण हे देखील त्यांना साहेब देखील म्हणतात। मग या सगळ्या गोष्टी असताना राज ठाकरे फक्त एकटेच वरती राहिले, आजूबाजूची लोक त्यांना व्यवस्थित घेता आली नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। हा जो विषय आहे, जसं आजूबाजूच्या लोकांचा तो व्हिडिओच्या शेवटी घेऊया, मी सांगतो तुम्हाला काय नक्की।
राजसाहेबांचं झालं तर ते त्यांच्या जागी अगदी योग्य आहेत. त्यांचे निर्णय, त्यांची आत्मीयता, त्यांचा इमानदारपणा, महाराष्ट्रासाठीची तळमळ अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा माणूस राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या अत्यंत महत्त्वाचा होता, पण लोकांनी त्यांना नाकारलेलं दिसतंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींची झालेली जादू. या निवडणुकीमध्ये अनेक जण म्हणतात की कर्जाचा डोंगर केला, नको ते वायफळ पैसे. कोणीही वायफळ पैसा वाटलेला नाहीये. अदानी अंबानींकडून, मोठ्या मोठ्या उद्योजकांकडून हा मिळालेला पैसा आहे जो या लाडक्या बहिणींच्या खात्यात गेलाय. राज्याच्या अकाउंटमधनं अगदी मोजके गेले असतील, पण बाकी सगळी निवडणूक चालवण्यासाठी या मोठ्या लोकांनी हात या महाराष्ट्रामध्ये मारलेत, कारण महाराष्ट्र त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची मला असं वाटतं एकंदरीत निवडणूक ही संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाची असते. बसलेल्या वरची भारतीय जनता पार्टीच्या सरकारला, नरेंद्र मोदींना अत्यंत महत्त्वाची असते. त्याच्यामुळे इथं बारीक सारीक गोष्टी आणि अमाप पैसा इथं वाटलेला आहे आणि त्याचाच फटका बाकीच्या सगळ्या लोकांना बसला. दुसरी गोष्ट म्हणजे जी मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या मनसेमध्ये आपल्याला थोडीशी महागात पडली, ती म्हणजे बदलत्या भूमिका. राजसाहेबांनी 2019ला विरुद्ध भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. अगदी म्हणजे जे आज राज ठाकरे काही इंटरव्ह्यूजमध्ये म्हणतायत की मला अनुकूल कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी असेल आणि मी बाळासाहेबांपासून या सगळ्या पक्षासोबत राहिलेलो आहे. पण 2019ला ते शरद पवारांच्या सगळ्या अनुकूल परिस्थितीमध्ये गेले होते. त्याच्यामुळे तिथं त्यांची जी काही भूमिका चुकली, त्याच्यामुळे लोकांची एक गैरसमज आणि लोकांमध्ये विरोधकांनी असं पसरवलं की राज ठाकरे काय इकडून इकडे नुसत्या उड्या मारत असतात, त्यांचं बोलणं काय जास्त मनावर घेऊ नका, त्यांना ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून घ्या. आणि हीच गोष्ट लोकांच्या मनामध्ये त्यांनी पक्की करून घेतली. हे लक्षात ठेवा, कारण ह्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण ज्या ठिकाणी राजसाहेब एका पक्ष फुटला म्हणून एकनाथ शिंदेचे देखील वाभाडे काढतात, घाणेरडं राजकारण केलं म्हणून शरद पवारांचे देखील वाभाडे काढतात, पण ते राजसाहेब ठाकरे, देवेंद्र फडणवीसांचे वाभाडे काढत नाहीत. निश्चित भारतीय जनता पार्टीचा सगळा हात आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीने मनसेचा देखील घात केलाय. कुठेही त्यांना मतदान झालेलं नाहीये आणि जे झालं असेल ते अगदी मोजकन तुरळक असेल. जिथं बाळा नांदगावकरांना देखील ज्या पाठिंबा भारतीय जनता पार्टीने दिला तो देखील दिला की नाही, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तिथनं लोक परत गेली कुठे, इकडे तिकडे पळाली की काय पैशाच्या मागे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेबांचं इमानदार राजकारण या महाराष्ट्रात इथून पुढे खरंच चालणार नाही. हा महाराष्ट्र, मी तुम्हाला मागे व्हिडिओ बनवून सांगितलं, पैशाच्या मागे धावणारी आपली माणसं आहेत. आम्हाला कशाचं गरज नाहीये. या महाराष्ट्रामध्ये विकास व्हावा आम्हाला वाटत नाही, आमच्या आया बहिणी सुरक्षित राहाव्या आम्हाला वाटत नाही, आम्हाला कुठली गोष्ट वाटत नाही. विकासाच्या मुद्द्यावर जो राजकारण या महाराष्ट्रात करेल ना, तो टिकणार नाही, कधीच टिकणार नाही. इथून पुढे तर निश्चित कधी टिकणार नाही. पण याच ठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ही लोक विकास थोड्याफार प्रमाणामध्ये करतायत, पण ते जातीय राजकारण, धार्मिक राजकारण, बाकी सगळ्या गोष्टींचं राजकारण देखील करतात. पण राज ठाकरे सरळ रेषेमध्ये जायला पाहतायत की मला या असल्या घाणेरड्या गोष्टीच नको, मी काय बघेन ते माझं मी हे बघेन. तर आत्ताची जनता, आत्ताची लोक ते सगळं स्वीकारणार नाहीत. नाही, प्रत्येक जण स्वार्थी झालाय. प्रत्येक जणाला वाटतं की मला पैसे मिळाले 500 तर मी याला मतदान करेल, 1000 मिळाले ते लाखोच्या लाखो लोक मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून गावाला मतदान करण्यासाठी ते काय लोकशाही वाचवायला नाही 4-4, 5-5, 6-6 हजार रुपये घेऊन गेले. 4-4, 5-5, 6-6 हजार रुपये. काय कसली आमची लोकशाही आणि आम्ही काय करतोय, आम्हाला काय हवंय याचा आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे. आणि राजसाहेबांनी जे काही इमानदारीचं राजकारण केलंय ते त्यांच्याच पथ्यावरती पडले. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कसं आहे ना, कधीतरी सुरतही लुटावी लागते, ती हाणावी देखील लागते स्वराज्य वाढवण्यासाठी. त्याच्यामुळे शिवरायांच्या या सगळ्या कुरघोड्या, या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्ट्या त्यांच्या ठिकाणी योग्य असतात. बाहेरच्यांना काय वाटतंय आणि मी कुठल्या एखाद्या सर्कलमधून आणि वर्तुळातून बाहेर पडतोय हे अत्यंत महत्त्वाचं नाहीये. राजसाहेब ज्या सर्कलमध्ये आणि वर्तुळामध्ये वावरत आहेत की त्यांना असं वाटतं की इमानदार राहिलो, किंवा सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज राजसाहेबांचा हा झाला की जे मागच्या 5 वर्षातलं घाणेरडं गलिच्छ राजकारण झालंय त्याला कुठेतरी जनता हाणून पाडेल, त्याला कुठेतरी जनता लाथाडून टाकेल. पण तसं झालेलं नाही आणि हे व्हायला पाहिजे होतं, हे प्रत्येकाला अपेक्षित होतं, पण ते नाही झालं. त्यामुळे कुठे ना कुठे, माफ करा मी काही गोष्टी थेट बोलतोय, अनेकांना राग येईल, पण राग येण्यासारखी गोष्ट नाही. मी काय राजसाहेबांना वैयक्तिक बोलत नाहीये, पण या गोष्टी आता आपल्याला थोडंसं आत्मचिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी वैयक्तिक म्हटलं की निश्चित 10-12 आमदार येतील, पण आज या सगळ्या गोष्टी पाहता अत्यंत दयनीय परिस्थिती. म्हणजे त्या वंचितमध्ये आपल्यामध्ये साला फरक काय राहिला, काय फरक राहिला, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आता प्रकाश टाकावा लागेल, भाष्य करावं लागेल की कुठं आम्ही कमी पडतोय, कुठल्या गोष्टींमध्ये आमच्या संघटना कमी पडतात. राजसाहेबांची दुसरी एक गोष्ट, संघ असो, शिवप्रतिष्ठान असो, विश्व हिंदू परिषद असो, या ज्या मोठ्या मोठ्या संघटना असतात त्या देखील त्यांनी जवळ केलेल्या नाहीत. कारण ज्या राजसाहेबांनी बाळासाहेबांचं राजकारण पाहिलंय ते तर संघाच्या अत्यंत जवळ पाहिजे होते, ते तर भिडे गुरुजींच्या अत्यंत जवळ पाहिजे. कारण शिवप्रतिष्ठान एकनाथ शिंदेंना पश्चिम महाराष्ट्र असो, बाकी इतर ठिकाणी शिवप्रतिष्ठानं सगळ्यात मोठी ताकद लावली, लक्षात ठेवा. शहरी भागांमध्ये RSS संघाने एवढी मोठी ताकद लावली, लक्षात ठेवा. कुठलीही संघटना असल्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष, कोणतीही गोष्ट सत्तेत येऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे. या काँग्रेस या लोकसभेला मुस्लिम संघटना बाहेर पडल्या म्हणून यांच्या जास्त सीटा आल्या. RSSनं थोडीशी पाठ फिरवली म्हणून उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीला पिछेहाट करावी लागली, अनेक ठिकाणी पिछेहाट करावी लागली.
RSSनं ठरवलं म्हणून 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी बाकीचे सगळे सत्तेमध्ये आले. या संघटना ताकद लावत असतात आणि संघटना हे सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा समाजातील मोठ्या मोठ्या घटकांना जवळ करत असतात, कारण संघटना या खाली काम करत असतात. संघटनेमध्ये काम करणारी लोकही अत्यंत निष्ठावंत घरातून आलेली असतात आणि संघटना ह्या ब्रेन वॉश झालेल्या असतात. त्याच्यामुळे त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उग्रपणे काम करतात, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. शिंदे साहेब जर भिडे गुरुजींना जाऊन भेटत असतील तर मला असं वाटतं राज साहेबांनी त्यांच्या काही चुकीच्या गोष्टी निग्लेक्ट करायला हव्या आणि त्या करणं अत्यंत महत्त्वाचं, कारण संघटना महत्त्वाची आहे, संघटना घेणं महत्त्वाचं आहे. संघटना आपल्या सोबत असणं, त्यांचा पेहराव आपण सगळं करणं हे आपलं काम आहे. त्याच्याशिवाय काही राजकारणामध्ये गोष्टी होत नाहीत. कारण राज साहेबांना जे वाटलं की मी एकटा लढलो तर मला निश्चित होईल, पण सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण हे युती आणि आघाडीमध्येच चालणार आहे. कोणताही एक पक्ष महाराष्ट्रामध्ये मोठा होऊ शकत नाही आणि ह्याचं उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे. ही निवडणूक उत्तम उदाहरण द्यायचं, कारण खालच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदार हा काही चेहरे असे आहेत की ते कुठल्या पक्षात येते महत्वाचं नाही, तो माणूस आम्हाला महत्वाचा आहे. असे काही चेहरे आहेत. साखर कारखाने असो, दूध संघ असो, प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळ त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ही लोक फोडणं ग्रामीण खेड्यामधली शक्य नाहीये, ही साधी गोष्ट नाहीये, हे काय एवढं सहज नाहीये. आज शरद पवारांच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत त्यांचा अभ्यास व्यवस्थित केला तर पवार साहेबांची ती वैयक्तिक लोक आणि त्यांची जादू तिथली असताना ती लोक सगळी निवडून आलेली आहेत. उद्धव ठाकरेंचा विचार केला तर उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं झालेलं मतदान, काँग्रेसचं झालेलं मतदान आणि वैयक्तिक डाव्या विचारसरणीचं झालेलं ते सगळं मतदान आहे. काँग्रेसमधल्या दिग्गज नेत्यांना देखील पळावं लागलं, या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या दिग्गज नेत्यांना देखील हार मानावी लागले. ही सगळ्यात मोठी या निवडणुकीची मेक आहे आणि लाडक्या बहिणीने केलेली जादू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. पण त्याच एका सभेमध्ये राजसाहेबांनी लाडक्या बहिणींच्या सगळ्या विरोधात मध्ये गोष्टी केल्या, त्याचा कुठेतरी थेट फटका महिलांचा बसलेला आहे. कारण काय आहे ना, 1500 रुपयाची किंमत आपल्याला नाही हो, पण 1500 रुपयाच्या एखाद्या ग्रामीण खेड्याच्या स्त्रीला तेवढं डोक्यात असतं की मला 1500 रुपये मिळतात ना, हा माझं बंद करत कोण असेल ना तर मी याला दंगा दाखवणार. आणि मतदानाला जातो कोण, मतदानाला बाहेर पडतोय कोण? तुमच्या आमच्यासारखे सुशिक्षित लोक अर्धे घरात बोंबलत बसतात. मतदानाला तो जातो जो अगदी 400-500च्या ह्याच्यात तर बसलेलाच असतो, त्याला पैशाची गरज असते, तो मतदानाला जातो. नाहीतर दुसरा ग्रामीण खेड्यामध्ये तर सर्रास सगळेच मतदान करतात. ग्रामीण खेड्यांमध्ये सुशिक्षित आमची काय, आमचं प्लॅनिंग लगेच तयार होतं, अरे मरू दे मतदान बिद्दांना आपल्याला काय घेणं देणं. यावेळेला निश्चित मनसेचा टक्का मतदानाचा वाढला, पण ज्या प्रकारे तो वाढायला पाहिजे होता आणि त्याला ज्या प्रकारे पाठबळ मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट येऊया महत्त्वाच्या गोष्टीकडे, ते म्हणजे राजसाहेबांच्या आजूबाजूची लोक. मग आता काही गोष्टी थेट बोलतोय, अनेकांना राग येईल, यार जे आयला हे पक्षाचंच बोलत होतं इतके दिवस आणि अचानकपणे आज सगळ्या गोष्टी, पण बोललं गरजेचं आहे. मी ज्या प्रकारे 5-6 वर्ष या पक्षाचा अभ्यास करतोय मला ह्या गोष्टी प्रकर्षानं जाणवून आलेत. आपल्याला आता केवढी ओळख नाही, आपली काय पोच नाही की जाऊन तिथं सगळ्यांना कान सांगत बसायचं हे करा ते करा, आपण एवढे काही मोठे नाही. पण राजसाहेबांच्या सोबत असलेली लोक आणि दिलेली महत्त्वाची पदं जी पक्षाला मातीत घालणार आहेत एवढं मात्र नक्की. हा मोठा शब्द आहे माझा, पण लक्षात ठेवा. अविनाश अभ्यंकर असो, नितीन सरदेसाई असो, ते अनिल शिदोरे असो, बाळा नांदगावकरांचं सोडून द्या, ते एक वेळ म्हणा पक्षासाठी चांगलं काम करतात, त्यांचं एक नाव आहे, वलय आहे. ते सचिन मोरे असो, ते बहुतेक राज ठाकरेंचे पीए आहेत पण ते सचिव आहेत. दुसरे अजून अनेक लोक असतील, ते बहुतेक मलाही देखील इतकी नावं माहीत नाहीत, पण काही 7-8 लोक आहेत जी नेहमी राजसाहेबांच्या सोबत असतात. हे अविनाश अभ्यंकर, हे अनिल शिदोरे, हे अजून XYZ कोण असतील ते एखाद्या जिल्ह्यात जाऊन, एखाद्या तालुक्यात जाऊन, तिथं त्यांना ती लोक 100-500 लोक तरी जमू शकतात. ते राजसाहेबांच्या एका कडीमध्ये राहतात. ती लोक रस्त्यावर उतरू शकतात, त्यांची एक ओळख आहे, समाजामध्ये त्यांची एक फिरण्याची ओळख आहे, ते करू शकतात त्या ताकदीनं. राजसाहेबांच्या आजूबाजूला असलेली लोकांना, पक्षाच्या मुख्य पदावर असलेली लोक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित पाहिजेत. आज मनसेकडे पाहिल्यानंतर बाळा नांदगावकर तर मनसेचे आहेत, हे कोणीही सांगेल महाराष्ट्रातलं, पण हे बाकीचे इतर काय काम करतात, बाकीच्यांचं योगदान किती हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दादर माहीमधूनच जर अमित ठाकरेंना सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत असतील तर मग पक्ष म्हणून या सगळ्या गोष्टीवरती एक प्रश्नचिन्ह उभा राहतो की काय नक्की चाललंय. जर आपल्याला लोकांची मेक ओळखता येत नसेल की त्यांना विकास नकोय, त्यांना ह्या गोष्टी नकोय, त्यांना काय हवंय, त्यांना जर मला 4 रुपयाचा फायदा होत असेल ना तर तुम्हाला मिळाला पाहिजे, या वृत्तीची आपली लोक आहेत. राजसाहेबांनी या उलट काय करायला पाहिजे होतं, जी तुमच्या पक्षातली सामान्य जी लोक खरोखर वर आलेत, मग ते अविनाश जाधव असो, ते बाजूचे नवी मुंबईचे गजानन काळे असो, बाकी विदर्भातला एखादा चांगला माणूस असो, या लोकांना समोर ठेवणं गरजेचं आहे. ही लोक जवळ पाहिजेत, कारण यांना स्थानिक राजकारण माहिती आहे. त्या अनिल शिदोरेंना काय माहित नाहीये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय होतंय. ते असतील विकासक, ते असतील ब्लूप्रिंट काढणारे की हे विषय सोडले पाहिजेत, पण झालंय काय, माणसाच्या घरामध्ये त्याची चूल कशी पेटेल ना आणि तो पेटवून देणारा आणि तो त्याच्याविषयी काळजी करणारा माणूस त्याला पाहिजे. त्याच्या घराच्या बाहेर रस्ते बांधणारा त्याला काही घेणं देणं नाहीये. एवढी जनता आपली सुज्ञ असती तर राज ठाकरे 2009 साली त्या महाराष्ट्राच्या सत्तेत आले असते.
2014 साली सत्तेत आले असते, 2019 साली सत्तेत आले असते, आत्ता सत्तेत आले असते. आता तर एवढं वातावरण होतं ना. संघटना कुठेतरी बांधाव्या लागतील. मनसेसारखा पक्ष आज खाली 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 जसं आपण उतरत जातो, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख घ्या. मी या सगळ्या पक्षाचा अभ्यास केलेला आहे. 90 ते 75 ते 80-90% ही सगळी पोरं 30च्या आतली आहेत, 25शीतल्या आतली आहेत. 18 वर्ष आता कॉलेजमधून बाहेर पडलाय, शाखा प्रमुख झालाय, त्याला साधा जॉब नाही, उद्योग नाही, काही नाही. राजकीय अभ्यास नाही या लोकांना. जो काही उत्साह पाहिजे ना, तो उत्साह निश्चित आहे या पक्षामध्ये. ही सगळी तरुण पोरं सगळी बांधलेली आहेत. वा, राजसाहेब चांगलं बोलतात हे प्रत्येकाला वाटतंय. पण जेव्हा राजकीय समीकरणं येतात तेव्हा या सगळ्या गोष्टी मोडून पडतात, कारण त्या दर्जाचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं जातं. हे आधी बदलावं लागेल, हे आधी आपल्याला करून घ्यावं लागेल. शिवसेनेचे जुने शाखा प्रमुख पाहिले तर 60 वर्षाचा माणूस शाखा प्रमुख असायचा, इथं 25 वर्षाचा. तरुणांनी राजकारणात यावं, निश्चित यावं, पण त्या तरुणांनी फक्त उसळतं रक्त आहे म्हणून राजकारणात येऊन चालणार नाही, कारण त्या दर्जाचं महाराष्ट्राचं राजकारण राहिलेलं नाहीये. इतके पक्ष झालेत, इतक्या मोठ्या संघटना खालच्या स्तरावरती काम करतात, त्याच्यामध्ये मनसेसारखी लोक जाणून त्यांनी वाव शोधणं हे अत्यंत चुकीचं होऊन बसले आणि अत्यंत त्याची एक निगेटिव्ह बाजू लोकांपर्यंत पोहोचले. ही पोहोचवायला हे बाकीच्यांनी भाग पाडले आणि त्या मोडून काढण्यामध्ये मनसेसारखा पक्ष हा अपयशी ठरलाय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखादी निवडणूक आल्यानंतर राजसाहेब दौरे करतात, ते बाहेर पडतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात, पण याच वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते काय प्रत्येक वेळेला जाऊ शकतात का? नाही. मग या वेळेला खाली लोक पाहिजेत. मग खाली असणारी लोक पक्षामध्ये कोण असे चेहरे आहेत की जे चेहरे महाराष्ट्र जाऊन राज ठाकरेंच्या मागून हलवू शकतात, जे जाऊन तिथं भाषणं देऊ शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. माणसं काय, शिवाजी महाराजांनी एकट्याने नाही स्वराज्याने उभं केलं, त्यांच्या सोबत असणारा एक माणूस त्या कामामध्ये पारंगत होता, म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले ते, म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. एकटा दुकटा माणूस नाही काही करू शकत, निश्चित नाही करू शकत. आज भारतीय जनता पार्टी घ्या, एकनाथ शिंदे घ्या, बाकीचे उद्धव ठाकरे घ्या, कोणी असो, संजय राऊत, ज्या संजय राऊतांना आपण शिव्या घालतोय, अरे करतायत ते गलिच्छ राजकारण, ते आपल्यालाही माहिती आहे, ती कुणाला माहित नाही, सगळा महाराष्ट्र शिव्या घालतोय. पण एक शिवसेना ठाकरे गट म्हणून त्यांनी ते तेवढं बोलून तरी जिवंत ठेवले. ठीक आहे, त्या स्वाभिमानाच्या गोष्टी देखील नाहीयेत, पण हे हार आणि ही जीत मिळवण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मला माहिती आहे की राजसाहेबांच्या पक्षाचे काही नियम आहेत, ते नियम मोडणारे मला देखील ते पटत नाही. असा माणूस पाहिजे स्वाभिमानी. पण प्रत्येक ठिकाणीच ताटकाना करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कधीतरी 23 किल्ले मुघलांचे हवाले करावे लागतात आणि पुन्हा त्याच वेगानं ते 23 किल्ल्यांसोबत पुढचे 200-250 किल्ले घ्यावे लागतात. ही उमेद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती, कारण 4 पावलं मागे सरकल्याशिवाय 10 पावलं पुढे जाता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजकारणाची आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजकारणाची. मला देखील वाटतं की मी बाहेर पडावं, मी मुख्यमंत्री व्हावं, मग मी असं झालं की गोरगरिबांसाठी असं करेन तसं करेन. ज्या गोरगरिबांसाठी आपल्याला असं करायचं ना, ते गोरगरीब पण किती स्वाभिमानी आहेत, त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला ज्यांच्याविषयी वाटतं ना, ते देखील किती ते आपल्याला माहित नाहीये. ते देखील बरोबर इकडे वातावरण करणार सगळ्या गोष्टी, पैसे घेतले 500 रुपये की जाऊन तिसऱ्यालाच मत देणार, अशी लोक आहेत. त्याच्यामुळे युती आघाड्यांमध्ये शिरावं लागेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर मनसे ढेपाळली तर येणारा काळ अत्यंत भीषण आणि अवघड असेल, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे बोलत नाहीये फक्त, हे अत्यंत जाणीवपूर्वक अभ्यास करण्याची ही गोष्ट आहे. कारण पक्षाचा नेता आणि नेत्याचा मुलगा जर निवडून येत नसेल तर मग निश्चित विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाकीच्यांचा विचार सोडून द्या, बाकीच्यांनी काय केलं काय नाही केलं त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेबांनी थोडासा वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काय झालंय, ते एकटेच आहेत बिचारे. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की एवढा प्रगल्भ असलेला नेता, एवढा मोठा असलेला नेता, ज्या नेत्यानं कित्येक निवडणुका पाहिल्या, ज्या नेत्यानं अटल बिहारी वाजपेयींपासून बाळासाहेब ठाकरेंपासून कित्येक दिग्गज नेत्यांसोबत मांडी लावून बसलेला नेता, पण तो नेता या महाराष्ट्रामध्ये काही करू शकत नाही याची खंत वाटते मला. आणि त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल, कारण हे बस झालं आता. हे नाही काय ती आजूबाजूची लोक मनसेमध्ये काहीतरी नवीन घडवावं लागेल. त्याच्यासाठी चेहरे हवेत, जे चेहरे ते साले वाईट असतील तरी चालतील, पण आता त्याला काय, कारण काय आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांची मी उदाहरणं का देतोय तुम्हाला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर पावलावर पाऊल ठेवून राजकारण करायचं झालं ना, तर मग मात्र प्रत्येक गोष्टीचे आपल्याला स्पष्टीकरण सापडत आहे. आणि आपणच आपली जर रेष मारून पुढे चालायला लागलो तर ती रेष जास्त काळ टिकत नाही. मी अनेक सभांना राज ठाकरेंच्या गेलोय, प्रत्येक सभांना मी गपचूप जात असतो. मी आज नाही 7-8 वर्षापासून या सभांना जातोय. त्यांच्या पक्षाची एक ही आहे की ते येणार, अचानकपणे भाषण देणार, निघून जाणार. पण त्याच ठिकाणी ते बसून बाजूच्या 10 नेत्यांचं भाषण ऐकू शकत नाहीत, ते ऐकत नाहीत. मग तो आमदार असेल,
मी मागच्या या गुढीपाडव्याच्या मी सभेला गेलो होतो, त्यांच्या मागच्या सभेला मला मागे त्यांनी बोलवलं देखील होतं भेटायला. मी ते एक व्हिडिओ बनवली, त्याच्यावरून त्यांना थोडंसं त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं. मी गेलो होतो, त्या मागच्या सभेला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर भाषण करायला कोण जमील देशपांडे, अमिल देशपांडे, हे ते, अरे तुमचा आमदार आहे त्याला भाषण करायला द्या, तुमची मुख्य लोक आहेत त्यांना भाषण करायला द्या, आणि ते तुम्ही भाषण बसून ऐका. त्या बोलणाऱ्याला वाटतं याला माझा साहेब बसून माझं भाषण ऐकतोय. नरेंद्र मोदी आले कुठल्याही सभेमध्ये गेले तर बाकीच्या 10 नेत्यांचं पहिलं भाषण ऐकतात, नंतर ते उठून भाषण करतात. ही गोष्ट राजसाहेबांना आत्ता तोडावी लागेल. मला माहिती आहे ते साहेब आहेत, कारण त्यांच्या लेवलला ते खूप मोठे आहेत. आपण त्या राजकारणाचा विचार नाही करू शकत, पण राजसाहेब अशा एका ठिकाणी अडकून बसलेत की सगळं असून नाही जात आहेत, मागून आलेले पुढे चाललेत सगळे. याचा विचार करावा लागेल, लोकांपर्यंत पोहोचावे लागेल, लोकांच्या काळजात शिरावं लागेल. आणि हे असंच नाही, कारण हे नरेटिव्ह जे मनसेबद्दल आहे ना लोकांचं, अरे हे काय नुसते एंटरटेनमेंट घ्या, हे अत्यंत घातक आहे. हा मनसेला संपवणार. मी एवढं तुम्हाला आज सांगतो, इथं आज मी तुम्हाला सांगतो, कारण बाकीच्या पक्षांचं जे राजकारण आहे ना, ते ज्या दर्जाचं राजकारण करतायत आणि ज्या प्रकारे त्यांच्या संघटना पक्ष वाढवतायत, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याविषयी अभ्यास केला पाहिजे. भले ते चुकीचं असेल, पण त्याचा अभ्यास करावा लागेल. सगळ्याच गोष्टी आपण सरळ मार्गाने नाही, राजकारणात तर होऊच शकत नाही. कुठे ना कुठेतरी आडवा तिडवा मार्ग घ्यावाच लागणार. लोक बदलावी लागतील. लोकांमध्ये जर नवीन ऊर्जा टाकायची असेल तर नवीन लोकांना आणावं लागेल. घ्या ना, अविनाश जाधव फिरतोय ना, तर घ्या ना त्याला. त्यांना माहिती आहे की राजकारण खालच्या दर्जाचं काय आहे, काय लोकांच्या समस्या, कशा घुसावं लागतं, काय करावं लागतं. राजसाहेबांनी अनेक सभा घेतल्या, मी पाहिल्या, लातूर, बितूर, बीड इकडं तिकडं, विदर्भ, मराठवाड्यामध्ये सगळीकडे. अविनाश अभ्यंकर त्यांच्यासोबत होते. त्या अविनाश अभ्यंकरांना तिथले स्थानिक नेते देखील ओळखत नसतील, तिथली लोक देखील, की हा बाबा कोण आहे, मनसेचा राजसाहेबांसोबत आलाय, वलय कसं असावं लागतं, वलय काय असावं लागतं. मी त्यांचं वैयक्तिक नाव घेतोय, त्याच्याबद्दल वाद नाही येते, काय असं काय त्यांना म्हणत नाहीये, पण ही लोक बदलणं फार महत्वाचं आहे. जी पोरं आहेत, मग ते गजानन काळे असतील, अविनाश जाधव असतील, राजू पाटील असतील, बाकी अजून कोण लोक असतील, त्यांना सोबत घेणं महत्वाचं आहे. कारण ही पोरं, यांची एक ओळख आहे, यांची एक सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे, खालचं राजकारण काय आहे, ज्यांना माहिती आहे की 4 लोक कशी जमवायची, ह्यांना सोबत घेऊन पुढे रेटलं पाहिजे, यांना सोबत या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून आज जरी महायुतीमध्ये मनसे नावाचा पक्ष असताना जरी 10 जागा जरी मिळाल्या असत्या, तरी त्या 10 जागा निश्चित झाल्या असत्या, एवढं मात्र नाही, निश्चित झाल्या असत्या. कारण या निवडणुकीमध्ये बंडखोरी होणार होती मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची देखील, कारण 10 15 उमेदवार एका मतदारसंघामध्ये होते. आणि तिथं जर आपली ताकद दाखवायची झाली, ही कारण वाटलं होतं लोकांना काय की प्रत्येक जण एकमेकांची मतं खाईल, पण तसं झालं नाही. लोक ज्या प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडली, ज्या प्रकारे लाडक्या बहिणींच्या योजनेवरती बाहेर पडली, ती लोक कितीही पैसा दिला तरी ती मागे पुढे हटणारी नव्हती. हे मला मी जाणून होतो, कारण मी ज्यावेळेला मतदान करायला गेलो, कधीही न पाहिलेल्या भूतो आणि भविष्यती अशा महिला रस्त्यावर उतरल्या होत्या, मतदानासाठी उतरल्या होत्या. तेव्हा मी ओळखून गेलो होतो की या महिला सगळ्या या महायुतीच्या मागे जाणार, कारण लाडकी बहीण चांगलीच यांनी काम करून दाखवलंय. या योजनांचा विरोध करणं राजसाहेबांना महागात पडलं. मराठा समाजाला भले त्यांचं बोलणं योग्य होतं, पण ते नसते बोलले तरी काही हरकत नाही. कुठेतरी त्याचा एक रोष, कारण कसं असतं ना, मराठा समाजाचं काय आहे की एखाद्याचं आरक्षण मिळालेला फायदा आणि त्याच्या विरोधात आपण बोलायला गेलो तर तू कितीही योग्य असते, तुला येड्यातच काढणार. त्याच्यामुळे त्याच्यावरती शांत राहिलेलंच बरं. या सगळ्या गोष्टींचा फटका राजसाहेबांना बसला. येणारा काळ काय असेल, कसा असेल, काय माहित नाही, पण मी जे काय बोललो बाबा नव्हते काय जास्त अगदी रागात घेऊ नका. मला खरोखर मनातून वाटलं, मी देखील मनातून तुटलेला माणूस आहे की मनसे सारखा पक्ष या महाराष्ट्रामध्ये या घडीला मोठा व्हायला पाहिजे होता. ते का नाही झाला, त्याची ही अनेक कारण आहेत. खूप काही गोष्टी सोडाव्या लागतील, बदलाव्या लागतील, लोकांना आजूबाजूच्या बदलावं लागेल. कारण हे आजूबाजूचे लोक फक्त त्या घराच्या अवतीभोवती फिरणारे नको आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख पाहिजे, त्यांचं काम पाहिजे, त्यांची सगळ्या गोष्टी पाहिजेत, तरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यांचे मतदारसंघ बांधलेले पाहिजेत. एकनाथ शिंदेंजवळ 40 जण आहेत ना, तर त्यांचे 40 मतदारसंघ बांधलेले आहेत त्यांनी. स्वतः एकनाथ शिंदे 2.5 वर्षामध्ये भिंगरी लावून फिरतायत अख्खा महाराष्ट्रात. पालता घालून टाकला. त्या माणसाला झोप आहे की नाही ते माहित नाही. की लोक गद्दार म्हणते, कोण काय म्हणते, पक्ष घेऊन, अरे म्हणून त्यांचं ते काम करत राहिले, त्याची लोकांनी पोचपावती दिली. ज्या देवेंद्र फडणवीसांना सगळी गोष्ट बोलतात, त्यांनी पिंजून काढल्या या सगळ्या लोकांनी. कित्येक सभा घेऊन कित्येक लोकांपर्यंत पोहोचले, रात्रंदिवस या सगळ्या गोष्टी करतात. ते एकटे नाही करत, त्यांच्या सोबत असलेली लोक त्यांची ताकद आहे. कोण लोक, जे आजूबाजूचे मुख्य नेते, यांच्या पक्षातले नेते किती जण आज राज ठाकरे सोडून, राजसाहेब सोडून बाहेर जाऊन एखादी सभा घेऊ शकतात, एखाद्या सगळ्या गोष्टी करू शकतात. होऊ शकतं का? हे फार कमी लोक आहेत, फार कमी हातावर मोजण्यासारखी लोक आहेत. मला वाटलं होतं वैयक्तिक अविनाश जाधव ही सगळी लोक निवडून येतील आणि सगळ्या गोष्टींना ताकद होईल, पण इथं कमी पडल्यात त्या संघटना, इथं कमी पडल्यात. तर मला असं वाटतंय की नेत्यांची आणि प्रत्येकाची एक ताकद इथं कमी पडली, कारण थोडासा पुश पाहिजे होता. साधं उदाहरण देतो तुम्हाला, ठाण्याच्या मतदारसंघाचं. संजय केळकरांना कोण आहे ते केळकर, त्यांना मतदान झालं. RSSचं मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं, कारण मला ती लोक
तिथली पोरं बोलली की दादा आम्ही भाजपाशिवाय आम्ही कोणाला मतदान करत नाही. कोण बोलतोय? शिवप्रतिष्ठानवाले. कारण राजसाहेब आमच्या बेडे गुरुजींना असं तसं बोलले होते की गोष्ट छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवतात. ही ब्रेन वॉश झालेली सगळी लोक असतात. हे देव देश धर्मासाठी जगणारी लोक असतात. त्यांना काही गरज नसते बाकीच्याची. हे म्हणजे दुसरे हिंदू मधले हे झाले कट्टर झाले हे. त्याच्यामुळे यांना फोडणं अत्यंत हे नसतं, साधी सुधी गोष्ट नाहीये. तुम्ही सांगली बाकीच्या सगळ्या कोल्हापूरमध्ये वारं फिरवलंय, सातारा वारं फिरवलंय, बारामती सारख्या या सगळ्या छोट्या मोठ्या याच्यामध्ये संघटनांनी वारं फिरवलंय या निवडणुकांमध्ये. ते दिसलंय. सगळ्या हिंदुत्ववादी संघटना बाहेर पडल्या. त्याच्यामुळं संघटना हाताशी ठेवणं, त्यांना वाढवणं, त्यांना पोचणं, इथून पुढे हाच राजकारणाचा कणा असेल एवढं मात्र नक्की. विकास करायचा, निश्चित करायचा. धर्मासोबत विकास देखील छोटा मोठा करावाच लागेल आणि तो होतोच आणि तो होणारच. म्हणजे कसं आहे ना की आज साधं उदाहरण घ्या तुम्हाला राग येईल, पण राजसाहेब राजकारणात नसले म्हणून एखादा ब्रिज बांधून होऊ शकत नाही तर असं नाही. तो बांधणार. भले तो कसाही बांधतील त्याला भ्रष्टाचार करून, पण ते बांधणार. प्रश्न हा आहे, लोकांना ते दिसतंय. आज राजसाहेबांना मस्त वाटतं की या देशामध्ये राज्यामध्ये खूप काही व्हावं. त्यांच्याकडे खूप इच्छाशक्ती. मी त्या माणसाला अत्यंत मी त्या गोष्टीचा अभ्यास केला. त्याच्या प्रत्येक भाषणातून अगदी जुन्या भाषणांमधून पाहतोय की हा माणूस स्वाभिमान याला काहीतरी करायचंय. पण स्वाभिमान आणि सगळ्या गोष्टी या राजकारणात चालणार नाहीत एवढं मात्र नक्की. खूप काही गोष्टी बदलाव्या लागतील. खूप काही आत्मचिंतन करावं लागेल. तरच हा पक्ष पुन्हा भरारी घेईल, पुन्हा उभा राहील. कारण जे आतून आपल्याला वाटतं ना की मी काहीतरी करेन, माझा पक्ष आता मोठा झालाय, लोक जे काही सांगत असतात तेच सांगणारे अर्धी लोक दुसऱ्याला मतदान करून आलेली असतात. त्याच्यामुळे लोकांच्या सांगण्यापेक्षा आपल्या संघटना कशा वाढतील, आपली लोक मनापासून आपण किती जोडून ठेवू हे सगळ्यात महत्वाचं आहे. शाखा प्रमुख खाल्या काही ठिकाणी तर ते नाहीत देखील आणि आहेत ती साधी मिसरूट न फुटलेली पोरं आहेत ज्यांना ही पदविध देऊन ठेवलेत, ज्यांना राजकारणाचा काही अभ्यास नाही. लोक कारण मोठी लोक जरा पोरा अभ्यास करते काय राजकारणात पडतोय अशी मिश्किल पद्धतीने त्यांना घेऊन जातात. भले त्याच्यामध्ये करण्याची जिद्द असेल पण आता नाही, पुढे गेलं पाहिजे. 30-35च्या नंतर राजकारणात पोरांनी आलं पाहिजे. आताच्या घडीचं जे काही वातावरण चाललंय ते या सगळ्या गोष्टी पाहता अत्यंत सूक्ष्म अनेक मुद्द्यांवरती प्रकाश टाकावा लागेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मग मनसेनं निवडणुकांमध्ये उतरावं लागेल आणि खूप काही गोष्टी कराव्या लागतील. माफ करा काही चुकीचं बोललो असेल, थेट बोललो असेल. माझा तसा खरंच उद्देश नाहीये. मी अत्यंत राजसाहेबांच्या प्रेम करणारा माणूस आहे. मी त्या माणसासोबत सदैव राहीन, निश्चित राहीन. पण काही गोष्टींचं राजकारण, कारण जसा देश तसा भेस. तुम्ही ज्या जिल्ह्यात जाल त्या जिल्ह्याची भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे एवढं मात्र नक्की. तुम्ही मुंबईचा मुद्दा लातूरमध्ये जाऊन सांगू नका, मुंबईचा मुद्दा बीडमध्ये जाऊन सांगू, त्यांना काय फरक नाही पडत त्यांचा. तू काय सांगतोस काय नाही, इथं माझ्या इथलं बोल, माझं इथलं काय ते सांग. आणि ज्या प्रकारे मनसेचं एक निगेटिव्ह सेट झालं, ज्या काही निगेटिव्ह आणि नकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत गेल्यात आणि लोक त्याला गैर जाऊ दे त्यांचं काय ते नुसते बोलत बसतात, ते त्यांचं काय ते जाऊ दे सर त्यांचं, हे जे आहे ना हे खोडावं लागेल. हेच अंगलट येत आहे. बाकी भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.